स्वागत करावं। शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह तसंच पुष्पगुच्छ देऊन हे स्वागत होत आहे। अस्सल खादीपासून बनवलेली पारंपरिक करवती ब्लॉक प्रिंट काठ असलेली ही शाल भारतीय हस्तकलेचे दर्शन घडविते। विशेष शाल आहे, यावरील आपल्या सर्वांचा अभिमान असलेल्या तिरंगाचे काठ हाताने रेखाटले आहेत हे सांगताना अतिशय आनंद होतो। श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊनही हा सन्मान होतोय। आणि पाण्यात उमलणारं कमळ, देशाचं राष्ट्रीय फूल कमळ, आणि या कमळाचं अतिशय सुंदर असं स्मृतिचिन्ह आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण भेट म्हणून देतोय, त्यांचं स्वागत करतोय। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर मी विनंती करते श्रीयुत राजेंद्र मोहिते यांना की त्यांनी स्वागत करावं। माननीय नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य। माननीय श्रीयुत राजेंद्र मोहितेजी, सदस्य जलसंपदा अभियांत्रिकी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या हस्ते माननीय नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं स्वागत होत आहे। सुंदर स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन हा सन्मान आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं संपन्न होतोय। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर माननीय नामदार श्रीयुत गिरीश महाजन यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर प्रभात कुमार जैन यांना करते। माननीय नामदार श्रीयुत गिरीशजी महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य। डॉक्टर प्रभात कुमार जैन, सदस्य भूजल, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या हस्ते होत आहे। पुष्पगुच्छ हे स्नेहाचं प्रतीक मानलं जातं, शाल हे उभेचं प्रतीक मानलं जातं, आणि आपलं राष्ट्रीय फूल कमळ याचं सुंदर स्मृतिचिन्ह आपण पाहुण्यांना देतोय। यानंतर माननीय श्रीयुत एकनाथजी डवले, प्रधान सचिव जलसंपदा विभाग यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्रीयुत सुनीलजी काळे, सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांना करते। धन्यवाद। यानंतर धन्यवाद। श्रीमती श्वेताली ठाकरे यांचं स्वागत करण्याची विनंती श्रीयुत रोहन सोंडळ यांना करते, उपसंचालक, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा CA श्वेताली ठाकरे यांचं स्वागत करण्याची विनंती करते। माननीय उपसंचालक, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांना। मनापासून धन्यवाद। सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत। आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचा 21वा वर्धापन दिन सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न होतोय। सांगायला अतिशय आनंद होतोय की हा पहिलाच भव्य सोहळा आज इथं संपन्न होतोय। 21वा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या माननीय अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे यांना मी यानंतर विनंती करते की आपण कृपया प्रास्ताविक करावं।
27 वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील सर, जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन जी, विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले जी, माझे सहकारी माननीय राजेंद्र मोहिते जी, प्रभात कुमार जैन जी, मंचावर उपस्थित सर्व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आणि सेक्रेटरीज, आमचे माजी अध्यक्ष आणि सदस्य पुराणिक साहेब, तसेच डी.के. जैन सर इथे उपलब्ध आलेले आहेत आणि सोबतच माझे फ्रेंड्स काउन्सिल जनरल ऑफ पोर्तुगाल इज हिअर. आपल्या सर्व मान्यवराचे मी स्वागत करते महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या स्थापना दिनी. 21 वर्षाचा प्रवास आणि आज त्याचं सिंहावलोकन झालंय आपल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत. आजचा दिवस हा सिंहावलोकन करत सोबतच पुढची वाटचाल निश्चित करण्याचाही एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. सकल जल, सकल प्राण आणि सकल प्रण, आज हा एक संकल्प घेतला आहे की सर्वांना पाणी जे मिळणार आहे ते ज्युडिशियसली इक्विटेबली मिळायला हवं आणि त्याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत आणि ते काम करण्यात आपण पुढे अग्रेसर राहणार. जलनियोजनामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे, अग्रगण्य आहे. हे आपल्याला सर्वश्रुत आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला उत्कृष्ट व्हायचं आहे. आपलं कायदा, नियमन, क्रायटेरियाज या अनुषंगाने आपण अंमलबजावणीमध्ये सुद्धा देशात प्रथम आहोत. 5 महत्त्वपूर्ण कार्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण करत असते. एक म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करण्याचं काम आधी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण करायची आणि 256 एन्टायटलमेंट 2011 पर्यंत आम्ही इश्यू केलेत. त्यानंतर अमेंडमेंट झाल्यावर हे काम IDC करत असतं आणि आम्ही आता क्रायटेरियाज बनवतो जो आम्ही सतत व्हेरी रेग्युलरली वी हॅव अपडेटेड. 2007 साली, 2012, 2015, 17 आणि नुकतंच सर 2025मध्ये आम्ही इरिगेशन एन्टायटलमेंट अपडेट केलेत आणि 2026मध्ये नॉन इरिगेशनची एन्टायटलमेंट आपल्या हस्ते आज आपण प्रकाशित करत आहोत. एक जी बाब आहे की आपण कोटा इश्यू करतो, एन्टायटलमेंट इश्यू करायचं आहे कारण ती शास्त्रशुद्ध, सायंटिफिक, स्टॅटिस्टिकली, वॉटर ऑडिट ड्रिव्हन, क्वालिटी मॅनेज्ड ही पद्धत असल्यामुळे मी आपल्याला आवाहन करते की आज आपण संकल्प करूया की आपण एन्टायटलमेंट इश्यू करू आणि कोटावरून एन्टायटलमेंटवर जाऊ. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही जलदर निश्चित करत असतो. जलदर निश्चित करण्याची खूप क्लिष्ट पद्धत आहे आणि त्याला 1 ते 1.25 वर्ष लागतो. हे जलदर आता यावेळेस आपण जेव्हा निश्चित केले तेव्हा पण ते ॲडमिटेड कॉस्ट, सर रेव्हेन्यू कॉस्ट जी असते, रेव्हेन्यू कॉस्ट इज फिक्स, ती कायद्याद्वारे आणि तसेच नॅशनल वॉटर पॉलिसीद्वारे, स्टेट वॉटर पॉलिसीद्वारे ही ठेवण्यात आली की तुम्हाला रेव्हेन्यू कॉस्ट वापरकर्त्यांकडनं घ्यायची असते आणि ती वापरकर्त्यांना क्वांटिटी आणि अमाऊंटला डिवाईड करतात. याच्यामध्ये पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपण जातो आणि यावेळेस आपण बरेच वर्षानंतर पब्लिक हिअरिंगसुद्धा घेतलेत सर आणि आम्हाला 1000 निवेदन प्राप्त झालेत आणि त्याच्यावर विश्लेषक पद्धतीने अथॉरिटीने कार्य केलं आणि त्यानंतर जे आपले जलदर आहेत ते 24-25चे सारखेच आहेत. पण काय होतं, आपण 2200 रेट पाहतो पण वर्षोनुवर्ष जे 10% वाटतात ते बघत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला वाटतं की दर वाढले आहेत पण ॲक्च्युली ते थोडे कमी झाले आहेत. नवीन म्हणजे आम्ही प्रायव्हेट लिफ्ट इरिगेशनला 16% म्हणजे जे जलदर दिसतात त्याच्या 16% आपण लागू केले आहेत. आणि सर मला हे पण सांगायचं आवडेल की जलदर निश्चित करताना जर ॲग्रिकल्चरर्सनी ज्या पण आपण सवलती दिल्या आहेत त्या जर वापरल्या तर त्यांना 50% दर लागतो. म्हणजे 8 पैसे 1000 लिटरच्या पाठी असेल तर ते 4 पैसे लागतात.
ते कसं, कारण वॉटर युजर असोसिएशनला 25% डिस्काउंट असतं आणि त्याच्यानंतर जर मायक्रो इरिगेशन केलं तर त्याला अधिक 25% डिस्काउंट असतं. तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही करत असतो, जे सगळ्यांना माहिती की MWRR एक काम करतं, ते म्हणजे प्रकल्पांना मंजुरी देतात. प्रकल्प मंजुरीची पद्धती आम्ही खूप जलद गतीने सुरू केली. यामध्ये आम्ही जितके पण प्रोजेक्ट्स आमच्याकडे प्रलंबित होते, प्रत्येक प्रोजेक्ट आम्ही पाहिला आणि प्रत्येक IDCला रिमाइंडर लेटर पाठवलेत. त्यानंतर जितके पण टेक्निकल इश्यूज असेल आणि जर ते समजत नसतील तर आम्ही त्यांना बोलवून घेतलं, ते समजावून सांगितलेत आणि त्यामुळे तुम्हाला जर दिसतं की 16 प्रकल्पांना आम्ही एका वर्षामध्ये मंजुरी दिली आहे आणि सर त्याची टोटल व्हॅल्यू आहे 1.25 लाख कोटी. तर प्रोजेक्टचा जो क्रायटेरिया आहे क्लिअरन्सचा, तो थोडा जर स्टडी करून आपण दिला तर तुमचे प्रलंबित जे कुठले प्रोजेक्ट्स असतील ते राहणार नाही. आणि गती म्हणजे किती सर? 18 दिवसामध्ये आम्ही प्रोजेक्ट क्लिअर केलेत. 18 दिवस पण का लागले सांगते. 7 दिवस आम्ही डिटेल स्टडी केली. त्यानंतर आम्ही गव्हर्नरला इंटिमेट करत असतो. त्याच्या आधी आम्हाला अथॉरिटी मीटिंग घ्यायला लागते आणि गव्हर्नरच्या इंटिमेशन झाल्यानंतर मग आम्ही प्रोजेक्ट अप्रुव्हलचं पत्र पाठवतो. ही प्रोसेसिंग टाईम आम्हाला मिनिमम लागते 7 ते 10 दिवस तरी लागणार. जर तुमचा प्रोजेक्ट पूर्ण असेल तर अप्रुव्हल आम्ही क्रायटेरियाप्रमाणे देत असतो. आणि एक प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये टेक्नो लीगल प्रॉब्लेम आला होता आणि त्याला आम्ही चांगलं सोल्युशन दिल्यामुळे आसपास गव्हर्नमेंटचे 650 कोटीचे ॲडिशनल खर्च होते ते वाचलेत. आम्ही क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी आहोत आणि आमच्याकडे आता निरंक म्हणजे एकही केस शिल्लक नाही. सर आम्ही काही जे केसेस होत्या त्याच्यामध्ये वारंवार म्हणजे ते लोक फक्त ॲडजमेंट मागायचे दोन्ही पार्टीज. आम्ही दर महिन्याला त्यांना हिअरिंग मागितली आणि शेवटी थकून ते आलेत की आता तुम्ही केस आम्ही हिअरिंगला येतो, तुम्ही आमचा सोल्युशन द्या. म्हणजे आम्ही इतके तत्पर आहोत की प्रत्येकाला सोल्युशन देण्याकरिता. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सस्टेनेबल वॉटर सायकल मॅनेजमेंट, याच्यामध्ये खंत जी पडते ती आहे वॉटर पोल्युशनमुळे. आणि आपल्याच लोकांनी स्पेशली VIDC जे इंजिनियर आहेत त्यांनी, नंतर TIDC जे इंजिनियर्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वॉटर क्वालिटी सर्टिफिकेट मिळत नाही किंवा त्याच्याशी निगडीत असलेले आम्हाला पाणी चेक करता येत नाही. म्हणून पोल्युटर्स पे हे एकच प्रिन्सिपल, याच्या अंतर्गत आम्ही पोल्युशन थांबवू शकतो, ते आम्ही करू शकत नाही आहे. त्यामुळे याच्यावर सोल्युशन काय, म्हणून आपण टॅरिफ ऑर्डर्सची संलग्न अशी वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर काढली आहे आणि त्याचं सुद्धा माननीय मुख्यमंत्री सर आपल्या हाताने आज प्रकाशन होणार आहे. ती आपण सर्वांनी लागू करावी. यामध्ये सर आपल्याला इंजिनियर्सवर KRA म्हणजे की रिस्पॉन्सिबिलिटीज आणि अथॉरिटीज फिक्स करता येईल आणि पाण्याची क्वालिटी आपण आपले माणूस चेक करून म्हणजे 2030 पर्यंत आमची एक इच्छा आहे की नदी बघितली की आपल्याला त्याची पातळी दिसायला हवी, इतकं स्वच्छ आपलं पाणी असायला हवं. आणि हा एक संकल्प आपण आजच्या प्रणमध्ये घेऊ शकतो. मॉनिटरिंग हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य, पण आमच्याकडे रिसोर्सेसची फार कमी आहे. आणि आमच्या पुढे आलेत एक टेक्निकली एनेबल्ड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन फार मोठी संस्था जी आहे माझगाव डॉक, आणि त्याच्यासोबत आपण करार करतोय. आणि या करारामध्ये आम्ही इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ वॉटर टॅरिफ, वॉटर क्वालिटी, नंतर रिपेअर्स ऑफ द डॅम, एन्टायटलमेंट इश्यूज, रेव्हेन्यू लिकेजेस, या सगळ्या गोष्टी आम्ही यांच्यामार्फत हे स्टडी करणार आणि आमची लोक म्हणजे MWRचे लोकसुद्धा त्याच्यामध्ये सोबत कार्य करतील. तर यामार्फत आपण इम्पॅक्ट असेसमेंट आल्यावर आपल्या पॉलिसीज कशा प्रकारे अजून सुदृढ करता येईल त्यावर आम्ही कार्य करू शकणार. तर आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं ही आमची इच्छा आहे. डिजिटल परिवर्तन आम्ही केलं आहे. सगळे जितके पण आमचे फॉर्म्स आहे आता ते डिजिटाईज झालेत.
मागील काही वर्षाची वाटचाल मी तुम्हाला सांगितली, पण पुढे काय, तर आम्ही ॲक्ट अमेंड करण्याच्या यात आहोत. दुसरं म्हणजे इम्प्लिमेंटेशन आणि इम्पॅक्ट असेसमेंट ही आमची पुढची वाटचाल. आपल्या या प्रोग्रॅमनंतर तांत्रिक असे टेक्निकल सेशन्स आहेत, त्याचा पण आपण लाभ घ्यावा. ते MKBDC आणि GMIDCने ऑर्गनाईज केलेत. सर, जलसंपदा मंत्री आणि आम्ही सोबत बसले असताना आम्हाला वाटलं की आपले इंजिनियर्स इतके काम करतात आणि बेसिकली टीम वर्क प्लेस बाय वे ऑफ IDC's एनहान्समेंट. म्हणून त्यांनी जे उत्कृष्ट IDC असेल त्यांना पण आपण पुरस्कार करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक समिती आपण गठीत करणार आणि ती समितीची बेस्ट ID उत्कृष्ट काम करणार त्यांना महाराष्ट्र उत्कृष्ट जलसंपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात येईल पुढल्या वर्षी 15 सप्टेंबर 2027 पासून. माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण जलसंपदा मंत्री, प्रधान सचिव, सगळे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, सेक्रेटरीज आणि आपण इथे आलेत. मी त्याच्याबद्दल मनपूर्वक आपला आभार मानते. आम्ही सर्व आपल्याला ऐकायला खूप उत्सुक आहोत. आणि सर, हा जो इतका छान कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला नियोजन केलं, पण याचं सर्व श्रेय जातं माननीय जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील सर. त्यांनी याच्यामध्ये खूप रुची दाखवली. आणि सर, हा एक समन्वय आहे की पाचही IDCs, जलसंपदा आणि MWRRAचा हा एक कधी न जुळणारा योग आला आणि त्याच्यामध्ये आपण आला, याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असे बोलून मी माझे मनोगत संपवते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मनपूर्वक धन्यवाद मॅडम, आपल्या अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या वक्तव्याबद्दल. जल हेच जीवन आहे, जल है तो कल है. यानंतर 3 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन व्हावं. तसंच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना या सोहळ्यामध्ये सामील होण्याची विनंती करते. सगळ्यात आधी असणार आहे स्मरणिका प्रकाशन. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला 21 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने अतिशय देखणी अशी ही स्मरणिका याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथं संपन्न होत आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन निर्धारण स्मरणिका प्रकाशन. धन्यवाद. यानंतर पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन निर्धारण या पुस्तकाचं प्रकाशनही माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्हावं अशी त्यांनाही विनंती. पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन निर्धारण. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर हक्कदारी निकषाचे प्रकाशन होणार आहे. नॉन इरिगेशन या प्रकारामध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे आणि हक्कदारी निकषाचं प्रकाशन नॉन इरिगेशन या पुस्तिकेचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय तसंच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे.
अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी असा हा क्षण आहे. मनपूर्वक धन्यवाद. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. यानंतर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या दरम्यान जल प्रशुल्काच्या परिणामांचे मूल्यांकन, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उपाययोजना या विषयावरील सामंजस्य करार होणार आहे. माझगाव डॉकतर्फे मी व्यासपीठावर आमंत्रित करते कॅप्टन वासुदेव पुराणिक यांना, डायरेक्टर कॉर्पोरेट. माननीय कॅप्टन वासुदेव पुराणिक यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातर्फे माननीय अध्यक्षा श्वेताली ठाकरेजी यांना विनंती करते. हा सामंजस्य करार आज इथं संपन्न होतोय. प्रगतीचे नवनवीन संधान म्हणजेच हा सामंजस्य करार. विकासाच्या वाटेवर चालण्याचा हा नवीन करार आहे आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापना दिवसाच्या निमित्ताने हा सामंजस्य करार इथं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होतोय. मनापासून धन्यवाद. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की त्यांच्या हस्ते प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व माजी सदस्य यांचा सन्मान व्हावा. प्राधिकरणाला आज 21 वर्ष झालेली आहेत आणि ह्या 21 वर्षांच्या कार्यकाळामध्ये अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावलेले माजी सदस्य, माजी अध्यक्ष आज इथे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते व्हावा अशी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम मी आमंत्रित करते मंचावर माननीय डॉक्टर श्री संजय चहांदे सर यांना, माजी अध्यक्ष महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. 2022 ते 2025 हा त्यांचा कार्यकाळ होता. यांच्या कार्यकाळामध्ये पाणी वाटप व जल प्रशुल्क याबाबतच्या प्राधिकरणासमोर दाखल विविधांमध्ये आदेश निर्गमित केले. तसेच प्राधिकरणाची प्रकल्पांना मान्यता व पाणी हक्कदारी मध्ये महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं आहे. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते श्रीयुत व्ही गायकवाड यांना, सदस्य अभियांत्रिकी. श्रीयुत गायकवाड यांच्या कार्यकाळामध्ये प्राधिकरणाने पहिला ठोक जल प्रशुल्क आदेश 2011 मध्ये निर्गमित केला. तसंच त्यांच्या कार्यकाळामध्ये प्राधिकरणाचे जल प्रशुल्क आणि कामकाज चालवणे इत्यादींचे विनियमाचे मसुदे तयार केले गेले. मनापासून धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते श्री सु व्ही सोडळ यांना, माजी सदस्य जलसंपदा अभियांत्रिकी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. श्री सोडळ हे प्राधिकरणाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी प्राधिकरणात प्रथम सचिवपदी व नंतर सदस्य अभियांत्रिकी म्हणून मौलिक योगदान दिलेलं आहे. श्री सोडळ यांच्या कार्यकाळामध्ये पाणी हक्कदारी, जल प्रशुल्क, सिंचन अनुशेष, एकात्मिक राज्य जल आराखडा इत्यादी प्राधिकरणाशी संबंधित मूलभूत कामं केली गेली आहेत. मनापासून धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते श्री व्ही मा कुलकर्णी यांना, माजी सदस्य जलसंपदा अभियांत्रिकी, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. श्रीयुत कुलकर्णी यांच्या कार्यकाळामध्ये प्राधिकरणाने दुसरे ठोक जल प्रशुल्क आदेश 2011 मध्ये निर्गमित केले. त्यांच्या कार्यकाळात पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची अशी धोरणं, विनिमय आणि निकष तयार करण्यात आला होता. मनापासून धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते माननीय बॅरिस्टर
विनोद ज तिवारी यांना माजी सदस्य विधी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण बॅरिस्टर विनोद तिवारी जी। यांच्या कार्यकाळामध्ये प्राधिकरणासमोर दाखल याचिका तसेच माननीय उच्च न्यायालयामधील विधी याचिकांमध्ये तसेच भूजल विषयांबाबत महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं आहे। मनापासून धन्यवाद। यानंतर मी आमंत्रित करते ॲडव्होकेट साधना महाशब्दे मॅडम यांना माजी सदस्य विधी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण। ॲडव्होकेट साधना महाशब्दे 2021 ते 24 असा त्यांचा कार्यकाळ होता। त्यांच्या कार्यकाळामध्ये प्राधिकरणासमोर दाखल याचिका तसंच माननीय उच्च न्यायालयामधील विविध याचिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान होतोय। ॲडव्होकेट साधना महाशब्दे, मनपूर्वक धन्यवाद। यानंतर मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर शिवाजी सांगळे यांना माजी सदस्य अर्थ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण। 2018 ते 21 हा त्यांचा कार्यकाळ होता। यांच्या कार्यकाळामध्ये प्राधिकरणाने दुसरे ठोक जलप्रशुल्क आदेश 30/5/11 रोजी निर्गमित केले तसंच सिंचन अनुशेष विषयांबाबत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। मनपूर्वक धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते। आज आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की माननीय मंत्री महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय। यानंतर मी विनंती करणार आहे माननीय श्रीयुत गिरीशजी महाजन यांना उत्तर महाराष्ट्राची बुलंद शान आणि संकटमोचक म्हणून ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आपल्यासाठी बोला भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण त्याच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आज परिसंवाद आणि कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने मंचावर उपस्थित त्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, आमचे खात्यातले सहकारी मित्र, आमचे पार्टनर माननीय विखे पाटील साहेब आणि खातं अर्धा असल्यामुळे ते आमचे भागीदार आहेत। या ठिकाणी मंचावर उपस्थित MWRLच्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे, आमचे सचिव या खात्याचे माननीय डवले साहेब, माननीय राजेंद्र मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर प्रभाजी जैन MWRLचे सदस्य आहेत, जितेंद्रजी पापळकर, जयंतजी बोरकर, प्रकाशजी मिसाळ, हनुमंतजी धुमाळ, जयंतजी गवळी, सुदर्शनजी पगार, राजेशजी मोरे, सगळे राजेशजी सोनटक्के, सगळे ईडी, सर्व CO, CE, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, आजी माजी सगळे अधिकारी माझ्या समोर बसलेले आहेत, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, 21व्या वर्षामध्ये आज आपण पदार्पण करत आहोत। त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। 21व्या वर्ष म्हणजे आता परिपूर्ण झालेलं आहे। मला वाटलं 21व्या वर्षामध्ये आपण चाललेलो आहोत का पूर्ण झालेलं आहे, म्हणजे मुलाला ज्यावेळेला लग्न करायचं असतं त्यावेळेला तर सर्टिफिकेट लागतं 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे की नाही। आता आपण त्या टप्प्यात आलोय लग्नाच्या, म्हणजे ऐन तारुण्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना। आजचा दिवस हा केवळ वर्धापन दिनाचा नाही तर महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाचा आढावा घेऊन
भविष्यातील जलसुरक्षित महाराष्ट्राची दिशा निश्चित करण्याचा हा दिवस आहे. MWRRA हा कायदा ऑगस्ट 2025 मध्ये अस्तित्वात आला आणि यात पाण्याचं समन्यायी वाटप कसं होईल, टिकाऊ व्यवस्थापन कसं होईल, जलसंपत्तीचा योग्य वापर कसा होईल आणि पाण्याचे दर निश्चित करण्यासंबंधित या ठिकाणी प्रामुख्याने निर्णय घेतले जातात. आपल्याला कल्पना आहे MWRRA कायदा हा 2005 मध्ये या ठिकाणी अस्तित्वात आला आणि कलम 15-16 नुसार राज्यामध्ये एक जलमंडळ आणि एक जलपरिषद या ठिकाणी असते. जलमंडळाने आणि जलपरिषदे कायदा अस्तित्वात आल्यापासून एका वर्षाच्या आत हा राज्याचा एकात्मिक जल आराखडा हा तयार केला पाहिजे. पण तो 2005 नंतर मला वाटतं साहेब 14 पर्यंत या ठिकाणी या खात्याची एक सुद्धा बैठक म्हणजे एका वर्षाच्या आत इथे अंमलबजावणी करायची, जल आराखडा करायचा होता. पण 10 वर्ष 2005 ते 2015-14 पर्यंत एक सुद्धा मीटिंग या खात्याची या ठिकाणी झाली नाही. 2015 मध्ये आपले राज्याचे आत्ताचे लाडके मुख्यमंत्री, तेव्हाही मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, आणि त्यावेळेला या पूर्ण खात्याचा भार त्यांनी माझ्याकडे सोपवलेला होता. जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती. भार मी म्हणणार नाही, जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली होती. आणि त्यावेळेला आपण लगेच डिसेंबरला सरकारला मी मंत्रिपदी शपथ घेतली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना केल्या की पहिली मीटिंग MWRRAची आणि हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा 10 वर्षांनी ही बैठक ही 15 मध्ये झाली, जानेवारी 15 मध्ये. डिसेंबरमध्ये आम्ही शपथ घेतली, 15ला पहिली बैठक झाली. जलमंडळाची पहिली बैठक, त्याचे सचिव अध्यक्ष असतात, मुख्य सचिव, आणि जलपरिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय जे अध्यक्ष असतात. आणि पहिली बैठक आपली त्यावेळेला या संदर्भामध्ये या मंडळाची आणि परिषदेची त्या ठिकाणी झाली आणि आपण या कामाला लागलो की आपल्याला एकात्मिक जल आराखडा या ठिकाणी आपल्याला राज्याचा करायचा आहे आणि त्याची सुरुवात त्यावेळेला झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2015 ते 18 या 2.5-3 वर्षात आपण खूप कष्ट केलेत, खूप मेहनत घेतली. माझ्यासमोर अनेक लोक बसले आहेत. कुलकर्णी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, M कुलकर्णी साहेब. आम्ही त्यावेळेला सगळे सोबत होतो. चहल साहेब आमचे सेक्रेटरी होते आणि आम्ही खूप कष्ट केले, मेहनत घेतली सर्व आपण अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सुद्धा. आणि हा एकात्मिक जल आराखडा हा त्यावेळेला आपण तयार केला. आपण गोदावरी नदी खोरे असेल, तापी खोरे असेल, कृष्णा खोरे असेल, नर्मदा खोरा असेल, पश्चिम वाहिनी नद्या होत्या, याचा आपण त्या ठिकाणी आराखडा तयार केला आणि 2018 मध्ये राज्याचा एकात्मिक जल आराखडा या ठिकाणी तयार झाला. हा पहिल्यांदा तयार झाला आणि मला वाटतं देशामध्ये आपलं राज्य असं पहिलं एक राज्य होतं की पहिल्यांदा आपण हा जल आराखडा देशामध्ये महाराष्ट्राने तयार केला पहिल्यांदा. आणि म्हणून या गोष्टीचा मला निश्चित आनंदही आहे. राज्याचा एकात्मिक जल आराखडा हा नदी खोरेनिहाय पाणी उपयोगाचा एक वैधानिक दस्तऐवज आहे. हा वैधानिक दस्तऐवज आहे आणि म्हणून आपण आज नदीजोड प्रकल्प जो म्हणतोय की जिथे अति जास्त पाऊस होतो, ज्या ठिकाणी त्या पावसाला आपल्याला खोरे उपखोऱ्यामध्ये तुटीचं उपखोरा असेल, अतितुटीचं असेल, विपुलतेचं असेल, सर्वसाधारण असेल, अतिविपुलतेचं असेल आणि त्यातून म्हणजे अतिविपुलतेतून तुटीच्या खोऱ्यात पाणी द्यायचं असेल आपल्याला, तर हा एक मोठा दस्तऐवज आहे. याच्या आधारित आपण ते करू शकतो. या आराखड्याच्या आधारित आपण ते त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून त्याचा खूप मोठा फायदा या ठिकाणी राज्याला झालेला आहे. आणि नदीजोड प्रकल्प आता जो आपण सध्या अंमलात आणले त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी जे आहेत त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जिथे दुष्काळ आहे त्या भागामध्ये पाणी घेऊन जा, जिथे अतिविपुल पाणी आहे, जास्त पाणी आहे, जास्त पाऊस होतो, तिथून दुष्काळी भागामध्ये पाऊस घेऊन जा. आज आपण त्याच मार्गाने चाललेलो आहोत आणि आता आपण बघतात विदर्भामध्ये आपण 1-1 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या घेतले. नारपारचा प्रकल्प असेल, मराठवाड्यात पाणी द्यायचं आहे, तिकडे आपण देतोय. हे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून शेवटी शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, दुष्काळी भागांना आपल्याला आधार द्यायचा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हे पाणी आता वळवतो आहे. पण हे का वळवतोय? हा जल आराखडा झाला म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी वळवता येत आहे. आणि म्हणून राज्यातील या सगळ्या कायद्याचा आधार घेऊन आपण आज ते काम या ठिकाणी करतो आहोत. आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण MWRRA मध्ये काही नवीन त्या ठिकाणी अमेंडमेंट सुद्धा केलेले होते आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एक याच्यामध्ये अर्थतज्ञ असावा आणि एक विधीतज्ञ असावा. ही आपण जी अमेंडमेंट त्याच्यामध्ये केली ती आपल्या काळामध्ये झाली. कुलकर्णी साहेब आपण ती केली कारण याच्यामध्ये MWRRA मध्ये लॉ एक्सपर्टही असला पाहिजे,
फायनान्शियल एक्सपर्टही असला पाहिजे आणि म्हणून हे 2 पद आपण या ठिकाणी केली. आणि म्हणून मॅडम आपण जे आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आहात, हा ती अमेंडमेंट केली म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. नाहीतर आमचेच टेक्निकल लोक घ्यायचे, डिपार्टमेंटचे लोक असलेले पाहिजेत, सेक्रेटरी पदावरचे रिटायर्ड लोक असले पाहिजेत, असा जो कायदा होता त्याच्यावर थोडा बदल केला आणि म्हणून आपण या ठिकाणी आज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसलेला आहात. पण मला तुमचा थोडा राग आलेला आहे. तुम्ही फक्त विखे पाटील साहेबांचंच नाव घेतलं, माझं नाव घेतलं नाही. आपण नंतर बोलू. एका पॉईंटरला सोडून दिलं, काही हरकत नाही. पण खरं राज्यामध्ये शेवटी मी 5 वर्ष मागच्या काळामध्ये या ठिकाणी या विभागात काम केलेलं आहे. मी आता पुन्हा साहेबांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि खरंच आपले सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करेल. सगळे अगदी सेक्रेटरीपासून अगदी सगळेच, सी असतील, एसी असतील, एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी, अगदी शेवटच्या कालवा निरीक्षकापर्यंत आपण जे कष्ट घेत आहेत, जी मेहनत घेत आहेत, त्याला खरंच तोड नाही, खरंच तोड नाही. आज राज्यामध्ये 3,500 प्रकल्प आपले पूर्ण झालेले आहेत. 350 प्रकल्प बांधकामाधीन आहेत. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मला वाटतं देशामध्ये एवढे धरण कुठेच नाही साहेब, जे आपल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त धरण आपले या ठिकाणी आहेत. आणि जवळपास 40,50,000 हेक्टर जमीन ही आपण सिंचनाखाली आणलेली आहे, सिंचनाखाली आणलेली आहे. जवळपास 41 लाख हेक्टर जमीन ही आपण सिंचित करतो आहोत. पण मला अजूनही असं वाटतं की अजूनही आपण थोडी मेहनत केली, कष्ट केलेत, योग्य नियोजन जर पाण्याचं केलं, आता MWR आहे सगळे बघायला, पण आपण जर चांगलं नियोजन केलं तर तुम्ही जर ठरवलं सगळ्यांनी, माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे, आपण 50 लाख हेक्टरच्या वर या ठिकाणी वर्ष 2 वर्षामध्ये या ठिकाणी जाऊ शकतो, 50 लाखाच्या वर. आणि शेवटी आपला उद्देश काय आहे? आपल्याला प्रत्यक्ष जलसिंचन झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. एवढी धरणं बांधलीत, फक्त पाणी आहेत असं करून चालणार नाही. तर शेवटच्या शेतकऱ्याला आपण काय देऊ शकतो, त्याच्या शेतीला कसं पाणी देऊ शकतो, हाही आपला त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी असं वाटतंय की हे करत असताना आपल्याला काही गोष्टी बारकाईने बघाव्या लागतील. म्हणजे अगदी पाण्याचा अपव्यय कसं टाळता येईल, गळती कशी टाळता येईल, कालवा परिस्थिती आहेत त्याच्याकडे मीटिंग आपल्याला वेळोवेळी कशा घेता येतील, पाणी कसं त्या ठिकाणी सोडता येईल, अनेक गोष्टी आहेत. पूर्ण मनुष्यबळ त्या ठिकाणी कसं ठेवता येईल, अशा गोष्टींचा आपल्याला प्राधान्याने आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण या सगळ्या विपुलतेकडे जाऊ. खरं म्हणजे शेतकऱ्यांना पाणी देण्या संदर्भामध्ये शेतकऱ्याचं जीवन कसं सुखमय होईल, कसं आरामदायी होईल, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला भाग याच्यामध्ये, आपला सहभाग हा खूप मोठा आहे. आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे. आम्ही तर मंत्री आहोत, आम्ही येतो, रिबिन कापतो, फीत कापतो, आमचे फोटो येतात, मंत्र्यांनी हे केलं, मंत्र्यांनी ते केलं. पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ती खरं म्हणजे तुमची आहे, तुमची मेहनत आहे, तुमचे कष्ट आहे. ते मी पुन्हा पुन्हा सांगेन. मला माहिती आहे आपण कसे काम करतात, काय करतात, कशा परिस्थितीमध्ये करतात, पावसाळ्यातही करतात, उन्हाळ्यातही करतात, हिवाळ्यातही करतात. आणि त्यामागे म्हणून तुमचं योगदान यामध्ये खरं मोठं आहे, हे मी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगेल. आणि म्हणून आज आपण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे एक पुस्तकाचं आपण प्रदूषण हे कसं टाळतं. आजकाल आपण धरणं करतोय, पाण्याचे साठे करतोय, मोठमोठे साठे होत आहेत, पण त्या सगळं प्रदूषित पाणी त्याच्यामध्ये, मग इंडस्ट्रीचं असेल, शहरामधलं पाणी असेल, हे या धरणामध्ये जाऊन अनेक ठिकाणी आपण बातमी बघतो, सगळे मासे मरून पडलेत, पाण्याचं प्रदूषण झालं, आजूबाजूचे सोर्स सगळे खराब होत चाललेले त्या पाण्यामुळे. मला वाटतं ते कसं टाळता येईल. आपल्याला सिवेज ट्रीटमेंट प्लॅनच्या माध्यमातून शहरातल्या पाण्याची सगळी व्यवस्था लावून ते स्वच्छ करून पुन्हा कसं आपण तो इथे विचार व्यक्त केला की अगदी ट्रान्सफर पाणी असलं पाहिजे, काचेसारखं असलं पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याला खूप अजून प्रयत्न करावे लागतील. आणि दूषित पाणी, प्रदूषित पाणी हे या धरणामध्ये येणार कसं नाही, यासाठी आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. आणि अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या बैठकीला जायचं आहे. त्यांनी मला वेळ कमी दिलेला होता, तरी मी थोडा जास्त वेळ घेतला. पार्टनर आहे ना, आम्ही ते करून घेऊ आपसामध्ये. पण आज मला खरंच अतिशय आनंद होत आहे की आपण या ठिकाणी सगळे आज एकत्रित झालोत. विखे पाटील साहेबांची कल्पना होती, अनेक कल्पना त्यांच्या मनामध्ये असतात. मागच्या वेळेला त्यांनी एक मोठा कार्यक्रम त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेला होता, म्हणून मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण आपला निश्चय एवढाच आहे की या ठिकाणी पाणी शेतापर्यंत कसं जाईल, शेतकऱ्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, त्याचं जीवनमान आपल्याला कसं सुखी करता येईल, यासाठी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया. MWRRAच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण आजपासून निश्चय करूया की थेंब थेंब पाण्याचं आम्ही नियोजन करू, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आम्ही पोहोचवू. याच
मी बरं जाऊ बोलू. चला ठीक. मी आपल्याला पुन्हा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर आपल्या वक्तव्याबद्दल. यानंतर माननीय श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटीलजी, माननीय मंत्री महोदय जलसंपदा. आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे सहकारी नामदार गिरीश महाजन साहेब, आपल्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे, विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय एकनाथजी डवले, माजी अध्यक्ष डॉक्टर संजय चहांदे, मृद व जलसंधारण खात्याचे सचिव मान्य संजयजी पापडकर, प्राधिकरणाचे सदस्य सन्मान्य राजेंद्रजी मोहिते, सन्मान्य डॉक्टर प्रभात जैन, आमच्या विभागाचे सचिव श्री जयंत बोरकर, श्री प्रकाश मिसा, विदर्भ खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेशजी सोनटक्के, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंतजी गवळी, कृष्णा खोरे महामंडळाचे श्री हनुमंतराव धुमाळ, कोकण खोरे महामंडळाचे श्री सुदर्शन पगार, तापी खोऱ्याचे श्री राजेशजी मोरे, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, प्राधिकरणाचे सर्व मान्य माजी सदस्य आणि सर्व उपस्थित अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्र हो. मी फार मोठं भाषण करणार नाही, कारण माननीय मुख्यमंत्र्यांना पुढे जायचं आहे. मी आता साहेबांना सांगितलं की मी समारोपाला बोलणार आहे, कारण आपल्या नंतर आपले जे वर्कशॉप होणार आहे त्याचं मग एकत्रित करून मग आपल्या जे काही सूचना आलेल्या आहेत किंवा आपण जे काही त्याच्यात विचारमंथन केलेलं आहे त्याच्यावर मग अधिक आपल्याला भाष्य करता येईल. मला आज ह्या प्राधिकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन करायचं आहे की पहिल्यांदा आपण जलसंपत्ती नियम प्राधिकरण याचा स्कोप वाढवलेला आहे. आपण म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला आठवतं 2005 साली ज्यावेळी हा विधेयक आलं, सोनसाहेब आपण साक्षीदार आहात, आम्ही हे विधेयक मंजूर करू देत नव्हतो, कारण हे आपल्या राज्यावर येणार मोठं संकट होतं असं आमचं त्यावेळी मत होतं. मग त्यावेळी नामदार अजितदादा पवार आणि सोनसाहेब आपण रात्री आला आमच्याकडे 12 वाजता सभागृहामध्ये काही, तर 12 वाजता रात्री सभागृह 2005 साली सोनसाहेब आणि दादा आले आणि आम्हाला सांगितलं की हे विधेयक मंजूर करा, कारण आता आपल्याला पुढं निळवंड्याला पैसे मिळणार आहेत. आमचा तो जेवळाचा प्रश्न निळवंडे धरणाचा होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला मृगजळ दाखवले त्यांनी आणि हे विधेयक मंजूर करून घेतले. पण ते विधेयकाचा मूळ जो काही मंजुरीच्या पाठीमागची भूमिका होती ती 2013ला बदलली आपण आणि एकदम त्या समनाईन पाणी वाटपाचा कायदा कुठेतरी कोर्टात गेलं आणि आपण त्याची अंमलबजावणी सुरू केली. खरं म्हणजे त्यावेळेच्या आज दादा आहेत नाही, परंतु त्यांच्याकडे आणि मग सोनर साहेबांना आम्ही सांगितलं की हे तुमचं मत हे चुकीचं आहे. प्राधिकरणाची मूळ भूमिका या समनाईन पाणी वाटपा कायद्याची 2005 साली मंजूर करताना ती मुळातच नव्हती. सगळ्यात जास्त नुकसान आमचं झालं त्यामध्ये. आता ठीक आहे, काळाजोगात कायदेशीर बाबी पुढे आल्या, नंतर माननीय देवेंद्रजी 2014 ते 19 मुख्यमंत्री झालेत. त्यांनी चांगला पुढाकार घेऊन या प्राधिकरणाला चांगलं स्वरूप दिलं. याच्यामध्ये लोकांच्या बऱ्यापैकी समज गैरसमज लोकांचे दूर झालेत आणि आता उत्तम काम या महामंडळाच्या माध्यमातून आता सुरू आहे. 21 वर्ष प्रदीर्घ वाटचाल सुरू आहे, परंतु पहिल्या दिवसापासून तर मी साक्षीदार आहे म्हणून मी आता थोडा उल्लेख केला. कारण काही अधिकारी आता नवीन आले नोकरी सर्व्हिस सेवेमध्ये. खरं म्हणजे आपल्याला उपलब्ध पाण्याचं न्याय वाटप करायचं आहे. शहरं वाढत आहेत,
उद्योग वाढत आहेत, खेडी वाढत आहेत आणि त्याचं व्यवस्थितपणे जर नियमन झालं तर मला वाटतं हा जो संघर्ष सातत्याने उभा राहतोय तो आपल्याला टाळता येईल. एकतर हवामानाचा जो बदल आहे त्यात होणारे पावसाचे जे काही लहरीपणा आता येत चाललेला आहे, यावर्षी सुद्धा अल निनोचा परिणाम होईल असं गृहीत धरून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला ऑगस्ट 2027 पर्यंत धरणाचं साठ्याचं नियोजन करायला सांगितलं होतं. आणि आम्ही ज्यावेळी पत्र काढलं सगळ्या अधिकाऱ्यांना 27 पर्यंत नियोजनाचं, दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला आणि मग योगानं सगळी धरणं भरली. आज आपल्या सगळ्यांची जमेची बाजू म्हणजे धरणं भरली आणि धरणं भरल्यामुळे एक साधारण राज्यामधलं वातावरण सुखावलेलं आहे. शेतकरी जरी काही भागामध्ये पाऊस कमी असला तरी अजून परतीचा पाऊस व्हायचा आहे, त्याचाही शेतकरी वाट पाहत आहेत. परंतु आज जे उपलब्ध पाण्याचं जे नियमन झालं पाहिजे यासाठी ह्या प्राधिकरणाची जी जबाबदारी आहे, ज्याचा उल्लेख अनेक गोष्टीचा पुढाकार आपल्या सन्मान्य अध्यक्ष महोदयांनी घेतलेला आहे. मला वाटतं त्याचा परिणाम येत्या काळामध्ये एक सकारात्मक आपल्याला पाहायला मिळेल. कारण फक्त प्राधिकरणाच्या माध्यमातून फक्त निर्देश देणं हे आता काळाजोगात ते टाळलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सामावून घेणं, जे स्टेक होल्डर आहेत त्यांना ऑन बोर्ड घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कायदे हजार होतील, नियम हजार होतील, पण त्याचा परिणाम चांगला वाईट किती होतो समाजावर, त्या भागातल्या शेती व्यवस्थेवर, त्या भागातल्या पाणी व्यवस्थापनावर, त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजच्या बऱ्याच दिवसानंतर आपल्याला एकत्रपणे सगळ्यांना आज एकत्र येण्याची संधी मिळाली. अध्यक्ष महोदय म्हटलं होतं की आपण एक 20-25 लोकांची बैठक घेऊ आणि वर्धापन साजरा करू. म्हणजे आता प्राधिकरणाचं रूप आता हे स्वरूप बदललं पाहिजे, आता त्याला अधिक विस्तारलेलं पाहिजे. मी अध्यक्षाने विनंती केली की आपण सगळ्या पश्चिम महामंडळातील कार्यकारी अभियंत्यांना सगळ्यांना बोलावून त्यांना कळू देत एकदा महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या नवीन नियम पाण्याच्या नियमन जे होतंय त्याचे काय परिणाम होणार आहे, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये काय आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे, त्याचे चांगले परिणाम काय आहेत, किंवा ह्या नियमाच्या अधीन राहून काही सूचना असतील आमच्या अधिकाऱ्यांच्या तर त्या मला या निमित्तानं घेता येतील की आपलं अधिक चांगलं काम त्यामध्ये कसं होईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता आले पाहिजे. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून त्यांनी आपल्याला वेळ दिला. खरं म्हणजे सातत्यानं महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे एका अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली मागच्या 5 वर्षामध्ये, आता नंतर सुद्धा. आणि जे जे तुटीचे खोरे आहेत ते तुटीचे खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध करता आलं पाहिजे. मग कोणत्या कोणत्या भागातून ते पाणी आलं पाहिजे या दृष्टीने सातत्यानं त्यांचा प्रयत्न आहे, त्याच्यावर चर्चा होते. आताही आपण जे पुराचं पाणी वळवण्याबद्दल ते मला विचारत होते किती वेळ दिवस लागणार आहे. म्हणजे एकच ध्यास आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणं. यापूर्वीच्या अनेक वर्षाच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र दुष्काळात राहायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले आणि हा आता पहिल्यांदा प्रयत्न होतो दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचं मी अभिनंदन करतो. आणि मी अपेक्षा करतो मी समारोपाच्या वेळी अधिक विस्तारानं बोलेल आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर. शेवटी या आमच्या विभागाचे सगळे करते करते सगळे तुम्ही बसलेले समोर लोक आहात आणि तुमच्यावर आता तुमच्याकडून ज्या अपेक्षा मला आहेत या प्राधिकरणाच्या संबंधीच्या ज्या काही येणाऱ्या नियमावलीच्या अनुषंगिक ज्या आपल्याला जे उद्या काम करायचं आहे ते विस्तारण आपण त्यावेळी बोलू. अधिकचा वेळ घेत नाही. पुन्हा अध्यक्ष महोदयांचं त्यांच्या सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या आश्वासक शब्दांबद्दल मनापासून धन्यवाद सर. यानंतर खणखणीत नेतृत्व, अभ्यासू बाणा आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते कृपया आपण उपस्थितांना संबोधित करावे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने
आयोजित या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्रीद्वय श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे, उपस्थित असलेले श्री राजेंद्र मोहिते, त्याचप्रमाणे श्री एकनाथ डवले, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले श्री सर्वच या ठिकाणी मान्यवर, विशेषतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर प्रभात जैन, जितेंद्र पापळकर, राजेश सोनटक्के, प्रकाश मिसाळ, सुदर्शन पगार, राजेश मोरे, जयंत गवळी, हेमंत धुमाळ, संजय चहांदे, DK जैन साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आपल्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही कार्यशाळा, काही परिसंवाद, काही चर्चासत्र आणि त्यासोबत आपल्या या प्राधिकरणात ज्यांनी काम केलेलं आहे असे अध्यक्ष आणि सदस्य या सर्वांचा सत्कार असा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. मी आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही चांगली संकल्पना या ठिकाणी मांडली आणि परत गिरीश भाऊंनी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून त्यांनीही त्या संकल्पनेला दुजोरा दिल्याबद्दल मी त्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि ही संकल्पना आपल्या अध्यक्षा श्रीमती श्वेताली ठाकरे यांनी उत्तम प्रकारे या ठिकाणी त्याचं संयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की देशामध्ये पहिलं जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून आपलं महाराष्ट्राचं प्राधिकरण स्थापन झालं. याचा कायदा ज्यावेळी सभागृहात आला होता तेव्हा मी विरोधी पक्षात होतो. मी देखील भरपूर लांबलचक भाषण त्याच्यावर केलं होतं आणि त्यावेळी या कायद्याचे फायदे काय आहेत हेही सांगितलं होतं आणि यातनं काय प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याही संदर्भात बोललो होतो. पण मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राने एक चांगला निर्णय घेऊन एक नियमन प्राधिकरण तयार केलं आणि पाण्याच्या क्षेत्रामध्ये रेग्युलेटर आणण्याचं काम हे त्याच्यापूर्वी 25-30 वर्ष देशात ही चर्चा चालायची की या क्षेत्रामध्ये रेग्युलेटर आणला पाहिजे, परंतु तशा पद्धतीचं काम होत नव्हतं. ते मात्र त्या कायद्याच्या माध्यमातून आपण केलं. आपल्या अथॉरिटीची स्थापना झाली, प्राधिकरणाच्या माध्यमातून काही ऑर्डर्स देखील निघणं सुरू झालं. पण जे गिरीश भाऊंनी सांगितलं ते खरं आहे की प्राधिकरण आपलं काम करत होतं, पण त्या कायद्याने शासनावर जी जबाबदारी टाकली होती ती जबाबदारी मात्र शासन कुठेही पूर्ण करत नव्हतं. विशेषतः याच्यामध्ये जे काही आपलं एकात्मिक जल आराखडा तयार करायचा आहे, याकरता जलपरिषदेची पहिली बैठक होणं आवश्यक होतं आणि इतक्या वर्षानंतर 2015 साली 10 वर्षानंतर आम्ही पहिलं नोटिफिकेशन हे जलपरिषदेचं त्या ठिकाणी काढलं आणि जलपरिषदेचा अध्यक्ष मुख्यमंत्री असतो. त्याची पहिली बैठक आम्ही घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय केला की आपल्याला हे एकात्मिक जल आराखडे या ठिकाणी तयार करायचे आणि त्यानुसार तो अधिकार आपण जलमंडळाला देतो, जे आपल्या चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असतं. आणि पहिला मग त्याच्यानंतर 2-3 बैठका आम्ही घेतल्या आणि त्यात पहिला निर्णय असा केला की आपला पहिला आराखडा हा गोदावरीचा तयार केला पाहिजे, कारण जवळपास आपलं 49-50% आपल्या महाराष्ट्राचं जे भूभाग आहे याच्यामध्ये गोदावरीचे खोरे आणि उपखोरे, जे 29 उपखोरे आहेत, याची सर्वात मोठी व्याप्ती होती. आणि म्हणून हा आपण करायचा निर्णय केला
दरम्यानच्या काळामध्ये आपलं ऑस्ट्रेलियाच्या मरे डार्लिंग बेसिन ची जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीसोबत देखील एक करार झाला होता आणि अतिशय मला असं वाटतं की आयडियल अशा पद्धतीनं बेसिन सब बेसिनचं इंटिग्रेशन हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळत होतं आणि त्याच्यामध्ये ज्याचा उल्लेख श्वेताली मॅडम तुम्ही केला की त्या ठिकाणी एन्टायटलमेंट हा त्या एकात्मिक आराखड्याचा जो काही त्यातनं निघालेला आहे ते त्यांनी एन्टायटलमेंटवर ते गेले आणि एन्टायटलमेंट किती आहे तर ही एन्टायटलमेंट ते अशा पद्धतीनं तयार झाली आहे की आता ती एन्टायटलमेंट देखील ट्रेड होते म्हणजे इंडिव्हिज्युअल शेतकरी जो आहे किंवा जो बेनिफिशरी आहे या बेनिफिशरीला एखाद्या वर्षी जर आपली एन्टायटलमेंट यूज करायची नसेल आणि दुसऱ्याला एन्टायटलमेंटची आवश्यकता असेल तर ती एन्टायटलमेंट ट्रेड देखील करू शकतो अशा पद्धतीनं मरे डार्लिंग बेसिनमध्ये याची सगळी ती एन्टायटलमेंट आपण बघितली आणि त्यांच्यासोबत आपण एक करार करून आणि मग त्यांचंही समजून घेतलं त्यांची मदत घेतली आणि आपल्या अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि पहिला आपला जो जल आराखडा आहे हा एकात्मिक जल आराखडा आपण गोदावरीचा तयार केला जो सगळ्यात मोठा होता सगळ्यात डिफिकल्ट देखील होता आणि तो अतिशय चांगला आराखडा तयार झाला त्यानंतर आपण कृष्णा खोऱ्याचा असेल मग तापीचा असेल नर्मदाचा असेल आणि मग पश्चिमी आपल्या ज्या वाहिन्या आहेत पश्चिमी कडे वाहणाऱ्या ज्या आपल्या कोकणातल्या नद्या आहेत त्याचा आराखडा आणि अगदी आपलं छोटंसं जे महानदीचं क्षेत्र आहे त्याचा आराखडा असे 6 आराखडे एकात्मिक आराखडे आपण त्या ठिकाणी तयार केले आणि मग या 6 एकात्मिक आराखड्यांना एकत्रित करून महाराष्ट्राचा जो आपला एकात्मिक आराखडा आहे हा आपण ऑक्टोबर 2018 मध्ये त्या ठिकाणी तयार केला देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्याने एकात्मिक आराखडा तयार केला आणि पुढचं सगळं काम हे त्या एकात्मिक आराखड्याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी करणं सुरू केलं मला असं वाटतं की हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला इथे मांडायची आहे म्हणजे MWRRAचा तर रोल अतिशय उत्तम होताच कारण ते सगळं नंतर आपल्याला MWRRAला पाठवलं पण विशेषतः हे सगळं करत असताना महाराष्ट्रातले जे आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी केलेलं काम अतिशय उत्तम होतं अतिशय थॉटफुल होतं आणि आमचं मेजर काम काय होतं तर त्यावेळी हे सगळं होत असताना एकात्मिक आराखडा तयार करायचा याचा अर्थ काय आहे तर वेगवेगळे जे आपले विदर्भ सिंचन आहे गोदावरी खोरं आहे या सगळ्यांनी केलेला आराखडा आणि याचं एकात्मिक करताना त्या विभागाचे जे अधिकारी होते त्या प्रत्येकाला आपल्या विभागाचं एन्टायटलमेंट पाहिजे होतं त्याच्यामुळे प्रत्येक अधिकारी आपापल्या विभागाचा इंटरेस्ट कसा प्रोटेक्ट होईल आणि ते चांगलंच होतं म्हणजे त्यात वाईट काही नव्हतं अशा पद्धतीनं ते आराखडे फायनल करत होते त्यावेळेस त्याचा एकात्मिक आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय न होता आपल्याला तो आराखडा कसा तयार करता येईल ज्याचं त्याचं एन्टायटलमेंट त्याला मिळेल पण आपल्याला एकूणच आपली दुष्काळी परिस्थिती आपल्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये पाणी कसं आणता येईल याचा विचार जिथे तुटीची खोरी आहे तिथे पाण्याचा महत्तम वापर कसा करता येईल याचा विचार या सगळ्या गोष्टींचा खूप सखोल त्या ठिकाणी विचार झाला आणि मग त्याच्यानंतर मला आठवतं की गिरीश भाऊ होते आपण 7-8-10 बैठका केल्या आणि त्याच्यानंतर त्या एकात्मिक आराखड्याला मान्यता दिल्यानंतर आज मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय चांगला आराखडा आपण तयार केला 2024ला पुन्हा त्या ठिकाणी मी ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होतो त्यावेळी आपण त्या आराखड्यामध्ये काही चेंजेस केले आणि विशेषतः हे जे काही चेंजेस आपण त्यावेळी केले त्याचं प्रामुख्याने कारण होतं की आपले नदीजोड प्रकल्प आपण ज्यावेळेस 18ला आपला आराखडा मंजूर केला होता त्यावेळी नदीजोड प्रकल्पांच्या संदर्भात पहिल्यांदा आपण ते आराखड्यात टाकल्यानंतर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन्स आले आणि मग ते ऑब्जेक्शन्स आल्यानंतर ते आपण हिअरिंगला दिल्यामुळे आणि आराखडा पूर्ण करायचा असल्यामुळे आपण ते जे काही नदीजोड प्रकल्प होते ते प्रकल्प आपण थोडे बाजूला ठेवले आणि आपण हा निर्णय केला की एकात्मिक आराखडा पूर्ण करूया त्यानंतर त्याचा पूर्ण स्टडी झाला होता आणि त्यानुसार 2024 मध्ये आपण आपल्या या एकात्मिक आराखड्याला देखील अमेंडमेंट्स केल्या आणि आता आपले नदीजोड प्रकल्प देखील त्याचा भाग केले आणि मला अतिशय आनंद आहे की त्यातला आपला
वैनगंगा नळगंगा हा जो एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा नदीजोड प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे विदर्भाचा दुष्काळ आपण कायम त्या ठिकाणी संपवू शकणार आहोत. खूप मेहनत करून हा आपण तयार केला आणि मी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे मनापासून आभार मानेन की त्यांनी देखील त्याला भरपूर त्याच्यावर इटरेशन झाले. काही माहिती ते मागवत होते, काही माहिती आम्ही पाठवत होतो, चर्चा होत होत्या, खूप त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे मला असं वाटतं की बैठका झाल्या. पण अंतिमतः अतिशय चांगल्या पद्धतीनं जलसंपत्ती प्राधिकरणाने त्याला मान्यता दिली आणि आता पुढच्या काळामध्ये CWCची मान्यता झाल्यानंतर आपला प्रयत्न आहे की या वर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला याचं काम सुरू करायचं आहे. आणि एक प्रकारे एकात्मिक जल आराखडा तयार केल्यानंतर महाराष्ट्रासारखं जे राज्य, खरं म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की जवळपास 50-52% अवर्षण प्रवण अशा प्रकारचा भूभाग असलेला महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्राला आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत की दुष्काळ आमच्या 5वीला पुजलेला आहे आणि हा दुष्काळ कधीच जाणार नाही. पण आज आपल्याला तो मार्ग दिसतोय की ज्या माध्यमातनं आपण सगळ्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये, सगळ्या विशेषतः जे काही आपले अधिक्याचे खोरे आहेत, मग इकडे तर आपल्याला माहिती आहे की जवळपास या गोसीखुर्दच्या खालून जे पाणी वाहून जातं आणि मला तर अतिशय आनंद आहे की आता त्याचं रिवर्किंग आमचे डवले साहेब आल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की 60-62 TMC पाणी आपल्याला मिळेल, पण जवळपास 90 TMC पर्यंत पाणी त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे जवळपास विदर्भातला पूर्ण हा दुष्काळ आपण त्या ठिकाणी दूर करतो. त्याचसोबत उल्हास खोऱ्यातलं जे पाणी आहे ते देखील इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या पश्चिमी वाहिन्या नद्यांमुळे ते पाणी सगळं जे समुद्रात चाललं होतं, आपण ते एक महत्वाकांक्षी विचार केला की हे पाणी जर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातनं जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू शकलो तर या तुटीच्या खोऱ्याला आपण बॅलन्स करू शकू आणि मग जो काही जवळपास उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे, या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करू शकू. आणि आज तेही स्वप्न आपलं हळूहळू पूर्णत्वाकडे चाललंय. त्याच्याही काही मान्यता झाल्यात. आता DPR स्टेजवर आहोत, काही मान्यता आपण घेतो आहोत. छोट्या ज्या लिंक्स आहेत त्या लिंक्सला आपल्याला MWRRने मान्यता दिलेल्या आहेत. त्यातल्या काही लिंक्सचं काम तर आपण गोदावरी एकदरीचे लिंक असेल किंवा त्या ठिकाणी दमणगंगाची लिंक असेल, या छोट्या ज्या लिंक्स आहेत या लिंक्स आपण आता मला असं वाटतं की या वर्षातच त्याचं काम देखील सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि एकूणच ज्याला आपण एकात्मिक जल व्यवस्थापन म्हणतो, अशा प्रकारच्या एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांना दुष्काळमुक्त करणं, शेती, पिण्याचं पाणी आणि उद्योग याकरता मुबलक पाणी हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देणं, हे कार्य आज महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगानं चाललंय. आणि आमचे दोन्ही मंत्री विखे पाटील साहेब असतील आणि गिरीश भाऊ असतील, या दोघांनी अत्यंत वेगाने या कामालाही गती दिलेली आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो, म्हणजे महाराष्ट्रात तर जलसंपदा विभागामध्ये हा माझा अनुभव आहे की या जलसंपदा विभागामधले आमचे जे अधिकारी आहेत, हे अधिकारीच इतके एक्सपर्ट्स आहेत, त्यांनाच इतकी सगळी माहिती आहे की त्यांनी जर योग्य लक्ष घातलं तर इतके सोल्युशन्स ते काढतात. म्हणजे मला तर असं वाटतं की या विभागाला कुठल्याही कन्सल्टंटची आवश्यकता नाही. कुठल्याही प्रायव्हेट कन्सल्टंटपेक्षा जास्त माहिती असलेले अधिकारी हे आमच्या जलसंपदा विभागात त्या ठिकाणी आम्हाला अनेक गोष्टींची जी सोल्युशन्स आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी काढलेली आहेत, ती मला असं वाटतं की अतिशय वेगळ्या पद्धतीची आउट ऑफ बॉक्स अशा प्रकारची सोल्युशन्स आपण काढलेली आहेत. आणि पुढच्याही काळामध्ये या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कल्पना असेल 2017 साली आपण एक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आपण हा निर्णय केला की आता ओपन कॅनल पद्धती बंद केली पाहिजे आणि पूर्णपणे PDN वर गेलं पाहिजे. आणि तेव्हापासून आपण PDN वर गेलो आणि PDN वर गेल्यामुळे आपल्याला इतका फायदा झाला. आज आपण पाहू शकतो की सातारासारख्या जो अतिशय माण खटावसारखा दुष्काळी भाग आहे, या भागामध्ये PDNच्या माध्यमातून जे पाणी आपण सेव्ह केलं ते पाणी आपण त्या ठिकाणी नेल्यामुळे, पूर्वी आपल्याला माहिती आहे की माणदेशाच्या बद्दल जे काही आपल्या कथा कादंबऱ्यांमध्ये लिहिलं जायचं, ते पाणी नसल्यामुळे पलायन काय झालं, मग लोकांनी बाहेर जाऊन काय केलं, याच आपल्या कथा असायच्या. पण आज त्याच माणदेशामध्ये
आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नेलेलं आहे की जवळपास आपण दुष्काळमुक्त आणि बारमाही शेती करता येईल, बागायती करता येईल, ऊसाची लागवड करता येईल अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी आणू शकलो. मला असं वाटतं की आपण जर विचार केला, योग्य पद्धतीचं नियोजन केलं तर काय होऊ शकतं हे आपल्या या निर्णयांमुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आज खरं म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातनं आपल्यासमोर प्रश्न अनेक आहेत. विशेषतः शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आपण जर बघितलं तर दोनच आपले रिजन म्हणजे MMR रिजन आणि PMR रिजन हे दोन रिजन युरोपातल्या कितीतरी देशांपेक्षा मोठी आहेत. त्याची लोकसंख्या युरोपातल्या अनेक देशांपेक्षा मोठी लोकसंख्या असलेले आता हे दोन रिजन होत आहेत. आणि या रिजनमध्ये अतिशय कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट आहेत. म्हणजे पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यातला ग्रामीण भाग हा सिंचनाकरता पाणी मागतो, शहर जे आहे ते पिण्याकरता पाणी मागतं आणि मोठ्या औद्योगिक अशा प्रकारच्या वसाहती आहेत ज्यांना उद्योगाकरता पाणी हवं आहे. आणि म्हणून आता या पाण्याचं जे काही नियोजन आहे हे नियोजन पुन्हा एकदा एन्टायटलमेंटच्या आधारावर आपल्याला करावं लागेल. पुढच्या काळामध्ये वॉटर रियूज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासमोर असणार आहे. वॉटर रियूज करता मोठ्या प्रमाणात कॅपिटल लागतं. वॉटर रियूज करण्याकरता त्या ठिकाणी आज टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. पण पहिल्यांदा तर हे सगळं वॉटर कॅच करणं, ते कॅच करून ते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट प्लांट्समध्ये आणणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स त्याच्यावर करणं आणि पुन्हा ते वेगवेगळ्या यूजमध्ये आणणं, अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था. आणि म्हणून आज जसं आपण एकात्मिक प्लॅन तयार केला तसा आता PMR आणि MMR रिजनचा आपल्याला एकात्मिक प्लॅन तयार करावा लागणार आहे. त्याच्या पुढच्या 30-40 वर्षाच्या पाण्याच्या चा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तो विचार करत असताना शहरीकरणामुळे आपलं जे पिण्याचा पाण्याचा यूज आहे आणि ज्याला आपण नॉन इरिगेशन यूज म्हणतो तो यूज आहे, याचं फोरकास्टिंग आपल्याला उत्तम प्रकारे करावं लागेल. त्या फोरकास्टिंगच्या आधारावर शेतीचं पाणी किती लागेल आणि बाकी दोन क्षेत्रात किती लागेल आणि मग ते पाणी कुठनं येणार, त्यातलं किती पाणी आपण रिसायकल करणार, अशा पद्धतीनं आपल्याला मोठ्या प्रमाणात हे सगळे प्लॅन्स तयार करावे लागणार. त्याची काही प्रमाणात सुरुवातही आपण केली आहे. अन्यथा आज आपण तिसरी मुंबई करतोय, चौथी मुंबई करतोय. या मुंबई तर होतील पण इथे पिण्याच्या पाण्याची एक महामारी आपल्याला किंवा एक अडचण आपल्याला दिसून पडेल. आणि म्हणून त्याही दृष्टीने आपलं काम चाललेलं आहे. अजून महत्त्वाच्या काही गोष्टी ज्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे जे आपलं नॉन रेव्हेन्यू वॉटर आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज महानगरपालिकाचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटर एक मोठी समस्या आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष ही संकल्पना आहे की पाणी निसर्गाने दिलं आहे त्यामुळे ती फुकटाची कमोडिटी आहे, याला कुठली इकॉनॉमिक व्हॅल्यू नाही आहे. खरं म्हणजे आज जर आपण विचार केला तर जेवढी इकॉनॉमिक व्हॅल्यू पाण्याला आहे तेवढी कशालाच नाही आहे. पण जोपर्यंत ही इकॉनॉमिक व्हॅल्यू पाण्याची आपण लक्षात घेणार नाही, कारण आपल्यालाही कल्पना आहे की जरी निसर्गाने दिलं असलं तरी अनंत दिलेलं नाही. जगामध्ये वापरायोग्य आणि पिण्याच्या योग्य पाणी हे अतिशय कमी आहे. आपल्याला माहिती आहे 2-3-4% वर ते पाणी नाही आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, वाढणारा विकास, त्याच्यासोबत होणारं इंडस्ट्रियलायझेशन, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आज आपलं पूर्ण जग हे न्यू इंडस्ट्रीकडे चाललं आहे, डीपटेककडे चाललेलं आहे. पुढचा काळ हा सगळा डेटा सेंटरचा काळ आहे. आता डेटा सेंटरचा ज्यावेळेस आपण विचार करतोय, एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्या डेटा सेंटर्सला 800 ते 1000 MLD पाणी हे नुसत्या मुंबईच्या परिसरात लागणार आहे. हे पाणी आपण जर फ्रेश पाणी द्यायला लागलो तर आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल, पिण्याच्या पाण्याचा एक त्या ठिकाणी अपव्यय होईल. त्यामुळे आता या सगळ्या डेटा सेंटर करता या जेवढ्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकांचं जे पाणी आहे हे सीवेज वॉटर ट्रीट करून ते आपल्याला टर्शरी ट्रीटमेंटनी जर त्या ठिकाणी आपण नेलं तर त्याचं एक इकॉनॉमिक्स तयार होणार आहे. कारण जे पाणी ट्रीट करायला आपल्याला पैसा लागतो ते पाणी हे सगळे डेटा सेंटर विकत घ्यायला तयार आहे. त्यांच्याकरता पाण्याची आवश्यकता आहे, पण त्यांच्या एकूण इकॉनॉमीमध्ये पाण्याकरता खर्च होणारे पैसे फार कमी आहेत. त्यामुळे चांगले दर हे पाण्याकरता ते देऊ शकतात. त्याला लिव्हरेज करून प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणून आपण कशा पद्धतीनं एक सर्क्युलर इकॉनॉमी पाण्याची ही आपल्याला तयार करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला जलसंपदा विभाग असेल किंवा जलसंपत्ती नियामक प्राधिकरण असेल, या सर्वांना थोडं फ्युचरिस्टिक विचार, थोडा भविष्याचा विचार हा करणं देखील मला असं वाटतं अत्यंत आवश्यक आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या प्राधिकरणाला
म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये चांगले त्या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडच्या काळात तर आपल्याला पुरस्कार याकरता देत नाहीत की दुसरी प्राधिकरणच एवढी ॲक्टिव्ह नाही आहेत. त्यामुळे आता कुणाला द्यायचं हे सरकारला, केंद्र सरकारला कळत नाही. त्यामुळे आता त्यांनी पुरस्कारच देणं बंद करून टाकलेलं आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीनं प्राधिकरणाने केलेले जे कामं आहेत ते खूप चांगले आहेत. आणि आपल्याला आता तर आपल्या जलसंपदा विभागाला देखील उत्तम, सगळ्यात देशातला सर्वोत्तम पुरस्कार हा आपल्या जलसंपदा विभागाला देखील मिळालेला आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, देशात पहिल्यांदा केल्या आहेत, अतिशय उत्तम आपण केलेल्या आहेत. हे सगळं किती उत्तम असलं तरी आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन चालणार नाही. काम खूप मोठं आहे. आपली एकूणच व्याप्ती बघता म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जसं गिरीश भाऊंनी देखील सांगितलं की देशातले म्हणजे जे काही डॅम सेन्सस झालं त्या सेन्ससमध्ये देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी 40% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात आणि फॉर्च्युनेटली या प्रकल्पांसहित एकूण जे आपले वॉटर स्ट्रक्चर्स आहेत महाराष्ट्रातले, त्याला केंद्र सरकारच्या अहवालामध्ये 96% आपले स्ट्रक्चर्स हे वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कन्झर्वेशनचं काम देखील करतोय. शेवटी आपल्या या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण भूगोलामध्ये कन्झर्वेशनचं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते कामही म्हणजे जरी आपल्याकडे जलसंपदा आणि जलसंधारण हे दोन वेगवेगळे विभाग असले तरी या दोन विभागाच्या समन्वयानेच आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो. आणि म्हणून त्या दोन्ही गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो. आज इतका मोठा पसारा आपला आहे, तो आपल्याला उत्तम प्रकारे त्या ठिकाणी करावा लागेल. जसं गिरीश भाऊंनी सांगितलं की जवळपास 40 लाख हेक्टर करता आपण आज या ठिकाणी इरिगेशनचं पोटेन्शियल तयार केलं आहे. पण पोटेन्शियलपासनं इरिगेशनपर्यंत हा प्रवास अजून बाकी आहे. पोटेन्शियलचा उपयोग हा योग्य पद्धतीने होतो आहे की नाही, त्यामुळे वॉटर यूज एफिशियन्सी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आज आपण अनेक वेळा BC रेशिओ करता त्या ठिकाणी काही पीक पद्धती दाखवतो. त्या पीक पद्धती खरंच आपण त्या ठिकाणी अंमलात आणू शकलो आहोत का? वॉटर यूज एफिशियन्सी तेवढी आहे का? आपण जे पैसे त्याच्यावर लावलेले आहेत त्यातनं तेवढा परतावा आपल्याला मिळतो आहे का? या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे भविष्यामध्ये जलसंपदा विभागाला आपल्या जो काही कृषी विभाग आहे याच्यासोबतही खूप क्लोजली काम करावं लागेल. आणि मग याचे एन्टायटलमेंट ठरवताना प्राधिकरणाला देखील त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल हा त्या ठिकाणी अदा करावा लागेल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये हातात घेतलेले प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, त्यातलं पाणी योग्य पद्धतीने यूज व्हावं आणि पाण्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन करून त्या माध्यमातून आपल्याला आउटपुट कसा घेता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये करावा लागेल. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे कार्य झालं आहे हे अतिशय उत्तम कार्य आहे. आणि म्हणून या कार्याकरता महाराष्ट्र जलसंपत्ती नियोजन प्राधिकरणाच्या पहिल्या अध्यक्षापासून तर आताच्या अध्यक्षापर्यंत सर्व अध्यक्षांचा आणि सर्व सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जलसंपदा विभागाचेही आमच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं याच्यामध्ये सहकार्य केलं आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आता मला असं वाटतं गिरीश भाऊ म्हणाले 21 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे 21व्या वर्षानंतर इलेक्शन लढता येतं. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की आपण म्हणजे संज्ञानाच्या पलीकडे गेलेलो आहोत. त्यामुळे आता नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजी या दोन गोष्टींवर आपण विचार केला पाहिजे. आणि नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म आणि नेक्स्ट जनरेशन स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून महाराष्ट्र हा जलसंपत्तीच्या बाबतीत देशातलं अग्रणी राज्य कसा राहील हाच प्रयत्न आपण सर्व मिळून करूया. या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. आपल्या ओघवत्या प्रेरणादायी आणि मार्गदर्शक वक्तव्याबद्दल एक नवी ऊर्जा इथे निर्माण झालेली आहे. यानंतर उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री राजेंद्रजी मोहिते यांना, सदस्य जलसंपदा अभियांत्रिकी. राजेंद्रजी मोहिते. आज 21व्या वर्धापन दिनानिमित्त मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेष निमंत्रण अतिथी, अभियंता बंधू भगिनी, उपस्थित सर्व सन्माननीय, आजच्या भव्य आणि यशस्वी दिन सोहळ्याच्या प्रथम सत्राच्या
समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन करण्याचा मला मान मिळाला आहे, याबद्दल धन्यवाद. सर्वप्रथम या कार्यक्रमात अत्यंत व्यस्त दिनक्रमातून अमूल्य वेळ देऊन महाराष्ट्राच्या जलसंपदा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे प्राधिकरणाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्या भाषणामध्ये पाण्यासंदर्भात जे विचार मांडले आणि प्राधिकरणाच्या कामकाजासाठी आणि जलसंपदा विभागाच्या कामकाजासाठी जी भविष्यातली दिशा निश्चित करून दिली, याबद्दल देखील मी आभार मानतो. आमच्या जलसंपदा खात्याचे मंत्री गोदावरी कृष्णाखोरी विकास महामंडळ राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी देखील आज कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य आणि पाठबळ दिल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. खात्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब, विदर्भ तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ यांनी देखील आज कार्यक्रमास उपस्थित राहून आज मौलिक मार्गदर्शन केले, याबद्दल मी आभार मानतो. आज विशेष उपस्थिती म्हणून नुकतेच हजर झालेले जॉईन झालेले एकनाथजी ढवले सर यांनी देखील आज कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला, त्यांचे मी देखील आज आभार मानतो. प्राधिकरणामध्ये गेल्या 20 वर्षात काम करताना जे विविध सदस्य आणि अध्यक्ष आम्हाला लाभले आणि त्याचे जे मौलिक योगदान आहे त्याचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय चहांदे सर, सोडल सर, कुलकर्णी सर, गायकवाड सर, सांगळे सर, तिवारी सर हे सर्व उपस्थित राहिले आणि त्यांनी सत्कार स्वीकारला, याबद्दल आभार. प्राधिकरणाच्या नूतन अध्यक्षा माननीय श्वेताली ठाकरे मॅडम यांनी त्यांचे दूरदर्शन नेतृत्व आणि पुढाकारामुळे आजचा स्थापना दिन संपन्न झाला आणि यशस्वी झाला, याबद्दल देखील मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझे सहकारी प्रभात जैन तसेच